मी आता जेव्हा गाडीतून इथपर्यंत आली आहे तेव्हा मला पप्पा एकच वाक्य बोलले, जे काय झालंय आय एम जेन्युनली प्राऊड ऑफ यू. त्यांना खूप अभिमान वाटतोय माझा, कारण एका मिडल क्लास फॅमिलीमधून जिचं त्या इंडस्ट्रीत काहीच अस्तित्व नाहीये, ती त्या नटींच्या मागेच एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून उभी होती आणि आज ती त्यांच्याच खांद्याला खांदा लावून त्यांच्याशीच लढतीये, झगडती त्या ट्रॉफीसाठी. सो माझे घरचे खूप प्राऊड फील करतायत. आई खूप जास्त तुटली होती जेव्हा हे सगळं झालं, पण आता तिला कळतंय की दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ दिस इंडस्ट्री, की आपण किती हातपाय चालवले, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, ते कंट्रोलच्या बाहेर जातात. अँड दिस इज वन ऑफ इट, की खूप कंट्रोल केलं, पण त्या गोष्टी तुम्हालाही माहिती आहे नरेटिव्हज असतात. त्याच्यासाठी मी काही जरी केलं असतं तरी मी ते वाचले नसते. सो आता कुठेतरी वाटतं की बरं झालं मी बाहेर पडले. मला माहीत नाही त्या गोष्टींनी काय वळण घेतलं असतं पुढे किंवा काय वळण दिलं असतं पुढे. सो आय एम हॅपी अबाउट इट. मी तो विचार करून करून ती चक्कर आली होती. येस, मला घरच्यांचा विचार करूनच चक्कर आली होती. आणि ते असं दाखवलं गेलं की विशाल मला बोलला की मला तुझं तोंड नाही बघायचंय, तू जा आता इथून, आणि त्याच्यामुळे मला चक्कर आली. तर असं काही नव्हतं. मी 4 वर्षाचं लेकरू नाहीये जे कोणीतरी माझा हात सोडला म्हणून मी रडत बसेल. मला चक्कर ह्याच्याचमुळे आली होती की माझ्या घरच्यांचा विचार करून की 1 मिनिटं हे काय दिसलंय, काय दाखवलं गेलंय किंवा काय वेगळी इमेज पोर्ट्रे होतीये बाहेर, त्याच्यामुळेच मला ती चक्कर आली होती. पण त्या गोष्टीमुळे मला नाही वाटत माझं कुठे गेम वीक झाला होता.